झाल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच वेळा ऐकला महाराष्ट्र केसरी झाला, गदा घेतली घरीच बसला. कुस्तीची कारकीर्द कधी संपली नव्हती. लग्न झालं, लाल मातीची सेवा थांबली नाही. चांगल्याला सुद्धा तेव्हा धूळ चालली गुलाबाईची. 1989 ला कुस्ती आली. खासबागच्या मैदानामध्ये कुस्ती घेतली होती 1989 ला. तरुण महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार आणि गुलाबाई बर्डेची. कारण लक्ष्मण वडार आणि गुलाबाई बर्डे उत्तरेकडील सगळ्या पैलवानांना त्यांनी धूळ चालली होती. दिग्गज पैलवानांना नग करून टाकलं होतं. पंजाब, हरियाणा अशा दिग्गज पैलवानांना त्यांनी धूळ चालली होती. म्हणून सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडे कुस्तीकडे लागल्या आणि ती कुस्ती खासबागच्या मैदानात घेतली. अहो या पैलवानांना पाहायला लाखोंचं पब्लिक आलं होतं. लाखोंचं लक्ष्मण वडार आणि गुलाबाई बर्डेला पाहायला लाखोंचं पब्लिक आलं होतं खासबाग मध्ये. मेचा महिना होता, दोनदा पाऊस आला होता. कुस्ती लागली गुलाबाई बर्डेची आणि लक्ष्मण वडारची कुस्ती लागली. पहिला कब्जा घेतला लक्ष्मण वडारने. बरोबर का गुलाबाई बर्डे असतात? बरोबर का? पहिला कब्जा घेतला लक्ष्मण वडारने. पकडून आणलं, धरून आणलं. गुलाबाईंना घुटणा दिला मानेवरती. पण गुलाब असतात ना, तोच टाकलेला घुटणा, दिलेला घुटणा, तोच हात टाकला पायावरती आणि फिरून पुन्हा कब्जा घेतला लक्ष्मण वडारचा. लक्ष्मण वडारचा कब्जा घेतला आणि पुन्हा लक्ष्मण वडारनं तिथं साप फिरले आणि पुन्हा कुस्ती समोरासमोर आली. मला वाटतं तास पाऊण तास कुस्ती झाली. पावसाचा काळ होता. पाऊस काय तोंडावरती आला होता. पावसाच्या हलक्या सरी येत होत्या. कुस्ती तरी सुद्धा सुटली नाही. कुस्ती चालूच होती पावसात सुद्धा. रामा उनीचा जोडीदार गोवर्धन शिंदे आत या. पावसाच्या सरी हलक्या बरसत होत्या. कुस्ती थांबलीच नाही. वरून पाऊस चालू होता. कुस्ती चालूच होती. पब्लिक सुद्धा हटलं नाही. पब्लिक सुद्धा मागे हटलं नाही. पावसात कुस्ती चालू होती. पण अखेर पाऊस जास्त वाढला आणि कुस्ती थोपवली. डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार दिग्गज पैलवान महाराष्ट्रातले. 1972 आणि 73 चे महाराष्ट्र केसरी. बरोबर का? असतात 1972 आणि 73 चे. त्याच्यात 71 ला आणि 72 ला महाराष्ट्र केसरी झाले गणपत केळकर महाराष्ट्र केसरी झाले. आणि त्याच्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी कोण? लक्ष्मण वडार. अशा दिग्गज पैलवानांबरोबर कुस्ती झाली. या गुलाबाई बर्डेची महाराष्ट्र केसरीचं अधिवेशन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं. तेव्हा अनेक पैलवानांबरोबर त्यांना मुकाबला करावा लागला. त्याच्यातलं प्रामुख्याने एक कुस्ती सगळ्यांची नजरा त्या कुस्तीकडे होत्या. लाखो पब्लिकाचं मन जिंकून घेतलं. तानाजी बनकर विरुद्ध गुलाबाई बर्डे अशी कुस्ती झाली. 1986 ला गुलाबाई महाराष्ट्र केसरी झाले. तानाजी बनकरला घरी जावं लागलं आणि गुलाबाई बर्डे थांबले. 1986 ला गुलाबाई महाराष्ट्र केसरी झाले होते आणि 1987 ला तानाजी बनकर. पण हा पैलवान अधिवेशनात नव्हता म्हणून तानाजी बनकर. नाही तर असा पैलवान पुन्हा पहाडासारखा समोर असता तर तानाजी बनकर पुन्हा घरी जावं लागला असता. असा महाराष्ट्राला पुन्हा पैलवान मिळणे नाही. रोज पैलवान बघतो, रोज पैलवान ऐकतो. अनेक वेळा मला ऐकायला मिळतं हे नाव नुसतं महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही. अख्ख्या हिंदुस्थानाच्या परिचयाचा पैलवान आहे गुलाबाई बर्डे. 142 कोटी जनता असलेल्या हिंदुस्थानाचा लाडका पैलवान. अनेक वेळा ऐकायला मिळतं गोवर्धन आदिया राम कोणी हात वरती. गोवर्धन शिंदे आत या. मागे राहूच नका. हो सौरभ कुस्ती करा. दोघांचे अख्ख्या महाराष्ट्रात नाव आहे. दोघांची अख्ख्या महाराष्ट्राच्या परिचयाचे असलेली पैलवान.